बारीक मोठे जरा बाजूला करावं लागते नाही तर गिरायक ना मोठंच उचली तो. काय बागायदार आवरलं का? चालले आता लावायचं. टरबूज भारी आले शामराव. हा एक नंबर टरबूज तुम्हाला सांगतो डेपुटी. एकदम थंडगार आतमध्ये लाल लाल जरत. ही मला म्हणली त्या दिवशी म्हणली वहिनी म्हणल्या होत्या टरबूज घेऊन जा पण आता कुठे यायला तो आहे टाईम म्हणलं आता इथंच आता दिसले हो म्हणला टरबूज खायचंय. केवढा दिले? काही नाही 80 रुपये लावलं एक 80 ला. हा मग आपल्या माणसाला तरी कमी करा थोडं. डेपुटी मार्केटला 100 रुपये भाव चाललाय पण आपले इथंच चला फाट्यावर म्हणून 80 रुपये लावले मी. अरे येड्या मार्केटला काय ऐकायची ती पण आपल्या माणसाला जरा कमी दे ना. किती घ्यायची रे? 3 घेऊ ना. 3 कशाला? एक 8 दिवस खायचे काय? शामरावच्या आवरातून कधी आणता येईल? 2 घे. एक काम कर 40 ला दे 2. अरे तुला उचलं एवढं तर घे. मी काय म्हणतोय 40 ला 2 दे. डेपुटी त्यांनी एकच परत 150 रुपये उचललं पाहतो. राव दे रे लेकरांनी उचललंय तर लय तू बी हे करतो चांगलं निघन काही. अहो एक नंबर आहेत माल. तो नंबरवर पैसे टाकतो 80 रुपये. डेपुटी अहो 80 ला एक म्हणलं मी तुम्ही 2 घेतले त्यात एकच घेतलंय त्यांनी. असू दे रे कुठं लय आपल्या घरी ये. डेपुटी तुम्ही तरी असं नाही करायला पाहिजे राव. सांगा बरं जवळचे आपण शेजारी येतो शामराव. असं तुम्हाला कमीच सांगितलं ना. 100 10 रुपये जास्त देतो. तो काय करता 10 रुपये जास्त 90 का रे? अहो डेपुटी होतच ना करू ना. माय तोंडा तर फोन तर माणसाला तो याला टाकले 90 रुपये. चल घे रे. आणि शामरावचं नाव काढ जरा खातानी. चला चला लाले लाले थंडगार टरबूज. चला घ्या साखरेचं खाणार त्याला शामराव देणार. चला घ्या टरबूज थंडगार टरबूज. अरे वा 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 वा. काय म्हणता अरे तू चांगल्या मार्गाला लागला राव. कारण केलंच पाहिजे ना काहीतरी शेतकऱ्यांनी. सांगा बरं मग कसं आहे? काही नाही 80 रुपयाला एक दिले फक्त. एक? हा कोणतं घ्या? आता थोडं मोठं असलं तर मग भाव वाढणार ना पण हे पुढचे सगळे 80 लावलेत मागचे सगळे 100 ला. ते मोठे मोठे खाली ठेवले काय? ते साधा भाऊ 150 रुपयाचं आहे ते. हा हे पहा तुम्ही फळ काय 80 ला आणि 150 ला. बघा ना मग डबलच आहे ना. तो डेअरी सारखा आहे गुटगुटीत आहे पण. आणि तुम्हाला सांगतो एक नंबर चवीला गोड आणि आत नुसतं लाल लाल. बाजारातून आणले ना? नाही हो मग शेतातले होतं. तो टरबूजवाडी केलेली. तुझी टरबूजवाडी आम्हाला तर कुठे दिसली नाही रे. हाय का तुम्ही आलेच नाही वावरत कसं काय दिसत? टरबूजाला खरबुजावानी बारीक बारीक घेत किलोचे हे कोणाच्या वावरातून आणले? सदा भाऊ खर्च केलाय म्या. प्रगत शेतकरी झालोय. ते ऍग्रोन मध्ये नाही का छापून येत ते वाचून वाचून कोणते औषध वापरायचं कोणते बिल लावायचं सगळा अभ्यास केला म्हणून एवढं फळ लागलंय. फळ भारी बर का? एक नंबर. वाजून पहा तुम्ही. लालच निघणार. तुम्हाला सांगतो कोणते बी कापून देऊ का? किती किलो असेल हे? जवळपास तुम्हाला सांगतो 5 किलोच्या पुढे. अरे वा. आयला माग तू काकडी पाहायला आला होता. 7 किलो काकड्या खाल्ल्या असत्या ना तो. पण मी हापकलो नाही. तुला म्हणलं होतं अजून का चांगलं आहे टरबूज. सदा भाऊ 150च आहे ती. अय पावळाट गमेल बरं काकड्या खाल्ल्या. तुला विचारलं का मी पै तरी तोंडातून आलं का? पैशाचं नाव तरी काढलं का? वावरात येऊस तर 3 दिवस बुळखंडी लागली होती ना काकड्या खाऊन. खायचं तरी तपास आहे का? तू 150ची इज्जत करीतो का आमची? वावरात वेगळं असतं सदा भाऊ. आता मी घेऊन बसलोय उन्हात तानाच. तुम्ही सांगा. तू तर कंटेनरच लावला होता भाड्याने इथं टरबूज आणायला. टमटम मध्ये आले असते टरबूज आणि पैसे मागतो. काहीतरी द्या ना थोडे फार तरी द्या. अरे आमचं घरानं वतनदार आहे. जरा लायकीत बोल. तुला आलं ना कोंबडी देईन एक फुकट. हो सदा भाऊ काहीतरी भाऊने तर करा ना. अरे भावानी मी आलो. हेच भावानी झाले. भावानी करा म्हणतो. चला कडक उन्हाळ्यामध्ये थंडगार टरबूज घ्या टरबूज. चला ओ अण्णा या ना इकडे. अरे श्याम सुंदर अहो टरबूज घेऊन जा अण्णा. लय लाल भडक गोड एकदम चांगलं उत्पन्न निघालंय तू. अरे तुम्हाला सांगतो ह्यावेळेस ना माल खरंच चांगला निघालाय. राव हे बघ ना काय मोठं लागलंय. वजन चांगलं रंग चांगला आहे ना. पहा ना हे चांगलं झालं हो. तू कल्याण हो. देव कल्याण करू. जा ना घेऊन या. घेऊ का एक नेऊ? घ्या ना एक खुश होत्या नानी. घेतो एक काय नाही. हो अण्णा पैसे नको. हे नको ये नाही का तुला तुमच्याकडून पैसे? श्यामा तुला कष्ट करावं लागा त्यात पिकवायला. धर नको. अण्णा ऐका तुम्ही पुढच्या टायमा अण्णा एवढ्या टायमाला घे. पुढच्या टायमाला नाही देणार. जाऊ का? बरं अण्णा कसं निघलं सांगा बरं का अण्णा. हा चला थंडगार मध्ये टरबूज एकदम लाल भडक. हो केवढे शेठ? काही नाही एकदम 80 रुपयाला सगळेच लावले जातात. नाही इतके कुठं असतात का? तुम्ही पहा ना 25 रुपयाला द्या. 25 रुपयाला 25 रुपये द्या. काही काय मागत राव तुम्ही? 150 रुपये मार्केट मध्ये चालू आहे तो भाव. अहो ते माल वेगळा आहे. नाही हाच माल आहे. अहो ह्यो माल शेतकऱ्याचं स्वस्त असतं.
शेतकऱ्याचं आहे म्हणून काय लगेच स्वस्त असतं रेट करावं. कमी असतो त्याचा. तुम्ही व्यापाऱ्याकडे गेले केवढ्याला घेता सांगा नाही, बरं. नाही. द्या नाही एवढं स्वस्त नाही ते. द्या द्या द्या. अहो नाही हो, हो घ्या. अहो नाही 100च्या खाली येणार नाही. बरं घ्या 30 रुपये घ्या 30 रुपये. हो नाही नाही 30 रुपये द्या ना. नाही 30ला नाही हो. 30ला कसं येईन तुम्ही कसं काही मागा राव. अहो देऊन टाका. नाही नाही तुम्ही 80 रुपये द्या. बरं 70 द्या बरं चल जाऊ. नाही एवढे नसते. 70ला घ्या ना राव मी. 50 देऊ का 50? नाही 50ला नाही येतो. जाऊ द्या मग नको मग. चला चला थंडगार लाल भडाक टरबूज. चला साखरेचं खाणार त्याला शामराव देणार. जाले हात्याला घेऊन जाणार. ऐ, ऐ, ऐ. ए काय यार 80 रुपयाला एक फळ येते आज कम करतो पण फुटन नाही झालं ते. 80ची किंमत करतो काय? अरे फुटन ते. ए श्याम्या अरे तुला नीट उभं राहत आहे ना तू ठेवणार आहो. तुला लाज वाटते ते का? काल फवारा मारत होता तर माझ्याकडून 2 पंप मारून घेतले की नाही तर? आणि तुला गाडी तो भरायला ये म्हणत आला नाही तू. हा मग पंपाच हे एक पंपाचं आम्ही 2 पंप मारले होते. ऐ, ऐ, ऐ. 2 पंपाचं झाले अरे पंप 50 रुपयाला असतो तू 200 रुपयाचे फळ घेऊन चालला. उपकार केला काय माझ्या लाल गाजऱ्या लाल लेखते ना तुझ्या सारखे लाल तोंडाचे. दिनराव नको ना मस्करी करू. झाले मस्करी करू नको नाही. हो केवढाला टरबूज? या ना मामा टरबूज तुम्हाला सांगतो एकदम लाल भडक आणि गोड एकदम साखरासारखं. भाव काय आहे पण केवढाला काय मला दिलं? तर काय भाव करायचा 80 रुपयाला लावले फक्त. एक का? हा हे 80 लय होते सेट. अहो, बरोबर आहे तुम्ही फळ पहा ना वजन करू पहा तुम्ही. आपल्या मार्केट- शेतातलं आहे का? मग तुम्हाला सांगतो मार्केटला 20 रुपये किलो किती येते. एक फळ जर तुम्ही मोजलं ना तर 5 किलो भरत आहे. 20 आता 100 होते. मी 80 30 रुपयाला धरून टाका. 100 होते तर काय 30 रुपयाला धरून टाका. काय काय बोला काय आपला घरचा माल आहे राव. घरचा माल आहे मग काय झालं 30 रुपयाला कुठे फळ असतं वय. मग केवढ्याला द्यायचं? नाही नाही 25 रुपयाला मग. नाही हो. हो 30 लगे 25 तुम्ही तर कमी आता करायला. घरचा आहे आपला. अहो नाही नाही, तसं नाही हो असं काय द्या, करता द्या. तुम्ही? नाही हो 70 रुपये द्या. नाही ना 30 रुपये बरं चला जाऊ द्या. नाही हो काही कसं मागा तुम्ही असं ना करू ठेवा तुम्ही फळ काही घ्या राव आहे माल का? चांगला आहे तुमसारखाच. बळजबरी नका करा तुम्ही फळाची किंमत करता होय अहो, तुम्ही. आपल्या शेतातला आहे. अहो, शेतातला असला म्हणून काय काय झालं? काय कष्ट बरोबर? करावं लागत दार धरावं लागत. अहो डोक्यावर हांड्याने पाणी ओतलंय मी ते याला माहितीये का तुम्हाला अरे उन्हाळ्यात? वा वा चांगले माल आहे हा. डोक्यावर पाणी घातलंय. मग नाही मग नाही नाही अहो 25 दिसला कुठं उद्या असतं? देईन मग. असं कुठं असतं का उद्या देईन? नाही का? नाही नाही ऊन पडायला लागलं भरपूर ऊन. बागायदार आले बो. आला टरबूज ऐकून. टिकले का? खा खा फुकट खा खा सारे फुकट खा शेतकऱ्याच. अरे डेपुटी एवढी टरबूज वाढी केली मी. टँकरनी पाणी घातलं हांड्याने पाणी घातलं मी झाडाला आणि लोक भाव करतात माझ. शेतकऱ्याला स्वतःचा मालाचा भाव करायचा अधिकार नाहीये. शेतकरी काही जास्त मागवतो का? हा व्हॅल्युएशन नाही केलं आम्ही. कितीचं खत घातलं कितीचं बियाणं आणलं. आज वावरातला माल बाजारात नेऊन आमची जी गरज भागन तेवढा भाव आम्ही मागवतो. तुम्ही हेच टरबूज व्यापाऱ्याने घेतलं विकायला पाडलं तर डबल भाव जाता. हेच टरबूज ज्यूस करायला गेलं तर एका गल्लाचे 50 रुपये देता एका टरबुजाचे 500 रुपये देता. पण तिथं काही म्हणत नाही तुम्ही. मॉल मध्ये गेले तर उसाच्या कांड्याचे टिपराचे पैसे देता 100 रुपये दे नको डेपुटी. मग आमच्याच मालाला भाव का नाही? काही पिकवलं तरी तेच टमाट्याचं चिखल टरबुजाचं परपट मी त्याच्या जोड्या फेकून द्यायची पाळी अक्षरशः पण अण्णा कोणी भाव देत नाही हो मालाला. का अधिकार नाही शेतकऱ्याला? सांगा ना मला आमचा ठरवायचा भाव. कोणी पाहता आमच्याकडं हाय कोणाचं लक्ष? सांगा मला डेपुटी तुम्ही. डेपुटी हे टरबूज 5 स्टार हॉटेलला गेले ना आणि सलाड मागितलं ना तर 200 रुपये प्लेट 300 रुपये प्लेट देता तुम्ही. वरून टीप देता वाढणाऱ्याला. विचार नाही करीत तुम्ही. काय मागवतो आम्ही? हा शेतकरी काय जास्त लुटतो कोणाला? अहो आमच्या मालाला योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची. हे टरबूज तुम्हाला दिसतंय ना हे लालच आहे ना तसं आमच्या काळीच रक्ताळ पण कोणाचं लक्ष नाही याच्याकडं. तुम्हाला सांगतो एक दिवस तर शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं ना काय खातात तुम्ही? अरे जागवा शेतकऱ्याला जागवा. त्याला मारू नका रे. योग्य भावाला भाव द्या फक्त मालाला. तेवढे त्यांनी जमत नाही. कुठेही गेलं तर भाव नाही करत तुम्ही. वरून पैसे देता जास्त. अरे वा सर्व्हिस चांगली. अरे वा क्वालिटी चांगली. अरे आमच्या मालाला
अरे लेकराला एक फळ देत नाही हो शेतकरी वावरातलं. हा, कपडा नाही अंगाला, फी भरायला नाही शाळेत, पण एवढं जपतो शेतकरी हो. काय मागत होतो? काहीच नाही. म्हणून म्हणतो जागवा शेतकरी, जागवा. का फुकट का? रडू नको शांत हो. सदा भाऊ, शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती लय अवघड आहे, पण कोणाला त्याची गरज नाही. हा, कोणाला त्याची काळजी नाहीये. तो आज कसा धुमसतोय हे आज शामरावने सगळ्याला दाखवून दिलं. एवढीच विनंती सगळ्यांना, शेतकरी जर जागवायचा असेल तर त्याला एक हमी भाव द्या आणि त्याच्या मालाला किंमत द्या आणि त्याची फक्त इज्जत काढू नका. ते जेवढ्या भावाला विकायला मागतोय ना तेवढं भाव विकायला घ्या. बस एवढंच सांगणं. झाल्या काय रे? मी लय खुश आहे आज तुला सांगतो. तुम्ही काय झालं? तू ये ना पार्टीची तयारी कर भाऊ. आता मी तुला पार्टी देणार संध्याकाळी, तुला सांगतो. पण तू? अरे हा, मग चालतंय ना, तयारी काय करायची, आपण लगेच जाऊ. हा, मटन दारू जे पाहिजे ते आज तुला सांगतोय. पण कशामुळे पार्टी देणार आहे? काय झाले? कशामुळं? अरे जाल्या यो श्याम्या बाप होणार, यो जाल्या काका होणार रे. बस कस काय बातमी? काय नको सांगू. अरे बेटा झाला काय? तू फोन आलाय मला सुरेखाचा. कोणाचा? ती म्हणली ना कालपासून उलट्याच थांबानाच. चिचा बिचा खाल्ल्या असते आणि उन्हाच्या तारात वाकायला लागली असेल. कचा आंबाट खाती तुझी बायको, तिला घाण सवय. येडाय का तू? शिसरे लागलो माणूस आंबट गोड खाणारच ना. मग दवाखान्यात जाऊन चेक केले का? येडाय का रे झाले? अरे एवढ्या दिवसातून होत नव्हतं, आता अचानक कस काय झालं? माझं तुला सांगतो, तेव्हा झालता प्रॉब्लेम, राहिलं होतं पण मिसकॅरेजमुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. ते पाण्याचा हांडाबिंडा उचलला. आता तुला सांगतो झाल्या, मी अजिबात हलगर्जीपणा करणार नाही. तिला म्हणणार आहे तू आहे ना अजिबात येऊ नको आता औचित्यवाडीला. हा, तू आपली तिकडेच थांबा रे, बाळ घेऊनच घरी यायचं. तुला सांगतो मी लय खुशी आज. माझ्या ना म्हणजे हाणं त्याला पारावरच राहिलं नाही. तुला सांगतो मी, तिला पित्त झालं असेल, नीट चेक कर. झाले अरे तुला मग सुख द्या खाना खरे. हा, पित्त झाला असेल, आंबट खाल्ला असेल, काही कसं बोलतो. खरं ते बोलतोय श्याम्या. अरे खरं नाही, मी तुला खरं सांगतोय. हा, कुठं बोलणार काय? शिकलेली, तिला माहितीये सगळं. कोण? माही बायको रे. नाही, मला तर असं वाटतं तू एकदा चेकच करावं श्याम्या जाऊन. तू येडाय का रे? तू पार्टीची तयारी कर. हा, खुश झालं डेपुटीला सांगतो. कुठे गेलाय माणूस? सकाळपासून यायचा पत्त्याच नाही. उग शांत बसते म्हणून, नाही त्या माणसाला आलाच. कुठे गेला होता? गेलो तर पारावर बसायला. आता म्हणलं आरतीचं ताटच घेऊन बसाव. कधी येतात आणि कधी नाही ते. तुला काय माहितीये का? काय? श्यामरावला पोरगा होणार आहे. हा, मग त्यांच्या बायकोला माहिती का? त्याच्या बायकोला माहित नसेल म्हणजे? अहो, तर त्यांना पोरग होणार आहे म्हणलं, त्यांच्या बायकोला माहित पाहिजे ना. त्यांना कसं काय त्याच्या बायकोला पोरगा होणार आहे? मग तुम्ही आल्याला काय म्हणला? शामरावला पोरग होणार आहे म्हणून मी विचारलं. म्हणलं श्याम भाऊजीला कसं काय पोरग होणार असं मला प्रश्न पडला. नाही रुपये तू डोक्यावर पाडलेली, त्याच्यामुळेच तू पोराकडे लक्ष नाही दिलं आपले, त्याच्यामुळेच पोरं गेलेली. हा, काही बोलू नका. काही नका बोलू म्हणजे? मग खरं ते बोलतोय तू. 100% डोक्यावर पाडलेलीस. माणसाला कुठं पोरं होत असते वय? मग आता तुम्ही बोलतायच तसं. बघ, त्याच्या बायकोला पोरं होणार आहेत. हा, मग काय? मग तुला आहे का पोरग बिरग? काहीच व्हायना लागली सांगायला. अहो, पहिलं माझं बाळ पोटामध्ये मेलं. हा, दुसऱ्यांदा आपल्याला चांगली पोरगी झाली. महिना झालं पोरीला. तू बघाय आला होता का? एकटीनं मी सांभाळली महिनाभर. 9 महिने तिला पोटात ठेवली. तिला ताप आला, मला कळलं नाही. तिला काय झालं, गेली आपली पोरगी. हा, 10 दिवस नाही सांभाळली, लागली मला सांगायला महिनाभर सांभाळली. तुम्हाला काय त्याचं दुःख आहे हो? मला माहितीये माझ्या पोरीचं दुःख. हा, तुला नीट बघता नाही आलं का तिच्याकडे? जगली नसती का? मी एकटीनं बघायची होती का पोरीला? तुमची काळजी नव्हती का त्यात? हा, तुम्ही बाप होता ना, यायचं होतं तुम्ही पण. आला का साधं माझ्या पोरीला बघायला तरी? आता माझा मित्र भूषणाने सगळ्या गावात सिंडच सांगत मला पोरग होणार आहे, मला पोरग होणार आहे. मला आहे का पोरग? तुला पोरग व्हायना तर काहीच व्हायना. काय व्हायना म्हणजे? तुमची चुकी आहे, माझी चुकी नाही यात काय सुद्धा. हा, माझी चुकी. तुम्ही जर झाल्या पोरगी बघायला आला असता ना, एवढं झालं नसतं. हा, तुझे आई बाप बसतीत का? त्यांनी येऊन दिलं का? त्याच्यामुळेच पोरगी गेलेली माझी. सांगू तुम्हाला. हा, तुम्ही सगळं माझ्यावरच आणणार हो. नेमकी तुला तरी काहीतरी दोष आहे, त्याच्यामुळेच व्हायना तुला काही. माझे दोष आहे? हा, माझ्या दोषाचं 2 लेकरं झाली नसती. हा, मग आता कमून व्हायना? तुम्हाला काय म्हणायचं, मला लेकरं होत नाहीत का? नाही होत. आहे का माझ्या दाराला इथं वंशाला देवा?
अख्ख्या खानदानीत मी एकटा राहिलोय इष्ट कोणाला घालायची मला लोक सांगू मी दुसरं लग्नच करणार आहे. हा काय बोलतोय माणूस? मी लेकरं मारली का? मला काळजी नाही का माझ्या लेकरांची? कशी दडदडीत बोलतात मला. नाही बाई, या माणसाला बोलून फायदा नाही. मी सुगंधताईकडेच जाते आता. काय करू पा, काय झालं? तोंड लय उतरलंय तुझं. आले असंच तुम्हाला बोलायला. का बरं? तेच शांत शांत. अगं एवढी खळखळ करणारी मिरची एवढी शांत बसलं तर कसं व्हायचं? काय सांगू तुम्हाला, माझं नशीबच फुटलंय अहो. हे रूपा, तुझ्या डोळ्यात पाणी? मग काय सांगू तुम्हाला. काय झालं पण? मला ह्यांनी लय काय काय बोलून गेलेत आता. का बरं? आता त्या शांभाऊला पोरग होणार आहे. त्यांच्या बायकोला दिवस गेल्यात. त्यांनी येऊन ह्यांना सांगितलं. ह्यांनी येऊन घरी येऊन मला नाही तसलं बोलले. माझे लेकरं 2 मारली म्हणून, आणि आता मी दुसरंच लग्न करतो, आता मला तुझी गरज नाही आणि तुझ्याकडनं काही लेकरं होणार नाहीत असं तसं मला बोलत होते. मला लय वाईट वाटलं. नको रडू नको, काय करू नको. तुला सांगू का, ह्या माणसांना ना बायांची किंमतच राहत नाही. खरंच नसते, काय बोलून जातील समजतच नाही यांना. अगं ते बोलले असं अशा रागाच्या भरात, जाऊ दे सोडून दे. पण मला म्हणलेत ना की मी दुसरं लग्न करतो म्हणून. त्यांनी जर दुसरं लग्न केलं तर मी काय करू? अगं रूपा, रागाच्या भरात बोलले असतील जालू भाऊजी, त्यांना काय कळालं नाही ते काय बोलायचं ते. एवढं नको मनावर घेऊ. आता तुम्हीच सांगा की माझा काय दोष आहे? आता पहिलं लेकरू माझं पोटातच वारलं, आता दुसऱ्यांदा पोरगी झाली. पण पोरगी महिन्याची झाली पण आले का बघायला? नाही बघायला आले. मग त्याच्यानंतर मला कळलं नाही की तिला ताप आला आणि त्या तापात ती गेली. मी मुद्दामून माझं लेकरू मारेल का? याला का वाटलं असं? अगं नको रडू रूपा, आता झालेली गोष्ट थोडी परत येणार आहे. मला माहितीये की दुसऱ्याची लेकरं बघितल्यावरती माझं काळजाचं काय होतं, पण मी शांत बसते का? तर नको आपलं दुःख कुणाला सांगायचं. मी सहन करते आणि आता तरी म्हणतात मी दुसरी बायको करतो म्हणून. काय म्हणे दुसरी बायको करतो? हा, तुझ्याकडनं लेकरं होणार नाही, आम्हाला काय वंशाचा दिवा नको का, आणि तुला अशीच पोसू का? लय काय काय बोललेत मला ते. तुला सांगू का रूपा, हे पण अगं असेच म्हणतात मला. तिकडे मुंबईला राहतात आणि तू सांग आता 2दा माझं पण मिसकॅरेज झालं नाही राहत. ते मला कधी कधी रागाच्या भरात म्हणतात तुला जर नाही झालं ना तर मी दुसरी करून घेईन इकडं. पण आता काय करते, नशिबात असेल तर होईल लवकर, नाही तर काय आता आपल्या हातात आहे का सांग बरं. बाई माझ्यामुळं तुम्ही पण रडला बाई, तुमचं पण दुःख अनावर झालं. पण तुम्हाला खरं सांगू का, बाईचं जेवणच लय बेकार हो. खरंच लय बेकार आहे काय, खरंच नशिबानी पण ना. पर तू नको टेन्शन घेऊ आणि असं मनावर लावून पण नको घेऊ. ते ना जालू भाऊजी येडेच ते गेले असं ते बडबड करून. अहो पण मला भीती वाटते खरंच, जर दुसरं लग्न केलं तर माझं काय होणार? सोपं आहे का मला लग्न कोण करणं? सांभाळणार? मी आधीच माझी लेकरं गमवून बसली, मला नवरा नाही गमवायचं. अगं मला सांग, बायको सोडणं एवढं सोपं आहे का? त्यांना आता कोण देणार आहे? हाय तीच समाधानी आहे त्यांना व्यवस्थित. तसंच असू द्या, पण काय माहिती मला लय टेन्शन आलं. मला काही सुधरा नाही, माझं असं बधीर लागत झालंय. माझं कामात पण लक्ष लागत नाही, म्हणून पहिलं तुमच्याकडे आले माझं मन मोकळं करायला. रडू नको, शांत बस. पारे, ए पारे, अरे काय करती? झाडी ती का काय करती? उकणार ना तिथं एका जागेवर बसली, कळाना वळाना काही. जेवायला केलं का? हा नाही नाही? अरे ते रानात गेलो किती काम केलं तरी अजून जेवायला नाही केलं का? तुला काय बाय का काय भिताडी आहे? पाऊण तासात करते मी जेवण. हा पाऊण तासात करती. घे झाडून उठ. बसली गणगण करीत काय माहित. माझी दिदू रडते. दिदू थांब थांब, आले मी.
अगं माझं बाळ रडायला लागलं ग, माझं सोनं. ओ शामभाऊजी उठा ना. आमची दीदी दिसली का हो तुम्हाला? लय रडत होती आमची दीदी, दिसली का सांगा ना. औषधांना कदा कसं झोपताय? माझं लेकरू हरवलंय तर तुम्ही झोपा काढताय. तुमच्या मित्राची पोरगी आहे क्या होती? दीदी तुमची कुठे दीदी? माझी दीदी, माझी पोरगी. सांगा ना कुठं बघितली का? तुम्ही तर झोपलाय, तुम्हाला काय कळणार. ओ सुगंधाताई, काय करू पा? मला वाटीभर दूध द्या ना. अयो, वाटीवर दूध कशाला पाहिजे तुला? अहो माझी सोना लय रडते, सकाळपासून दूध नाही. ह्यांना म्हणलं दूध घेऊन या, तर लेकराला दूध सुद्धा आणलं नाही यांनी. सोना रडते? हा माझी कोण सोना? माझी पोरगी सोना. तुला कधी पोरगी झाली? सुगंधताई असं काय डोक्यावर पडल्यागत करताय? माझ्या पोरीचं नाव तुम्ही तर ठेवलं सोना. सोना तिला म्हणून घेत होता तुम्ही. नाव मी ठेवलं असं? हा, माझं बाळ लय रडतंय बरं, आणते घरी मी थांब. एकटंच आहे, लवकर दूध द्या. अगं माझं पिल्लू लय रडतंय बाई, द्या की पटकन. आहो किती वेळ लावताय? अगं बाई आणू तर दे. द्या. आणि मी दूध ना आणलं की परत देते. मी तुमचे उपकार नाही ठेवणार. नको देऊ दूध. माझं बाळ रडते, मी जाते. जायचं. हे पोरांनो, आमची दिदू दिसली का तुम्हाला? हा, दिदू दिसली का? नाही दिसली? अरे मला वाटलं खेळायला आली का काय. कुठे गेली दिदू माझी? गेली बाई माझी दिदू. दूध नाही पिली, अशीच हिंडती गाव. आबा, माझ्या दिदूला बघितलं का? दीदीला? हा, बघा की दूध नाही पिली ना अशीच फिरती निसती. कुठे खेळायला गेली? त्या लेकरांना विचारलं तर ती लेकरं पण सांग नाहीत. नाही म्हणले आमच्याकडे आली. माझी दिदू बघितली? तुझी दीदी? हा, माझी पोरगी, माझी जालूची पोरगी. तुझी जालूची पोरगी? हा. मी नाही पाहिली बाई. नाही पाहिली? मला माहितच नाही तर. काय खोटं बोलता आबा. बारशाला घुगऱ्या खायला आला, तिच्या नावाचे पाक गुलाबजामन जेवण करून गेला आणि म्हणताय वय नाही पाहिली. खोटं बोलता काय तुम्ही? मी नाही पाहिली भाऊ. जाऊ द्या, तुमच्या लक्षात राहत नाही. तुम्ही असेच आहे. मीच बघते माझी पोरगी. आबाच्या पण लक्षात राही नाही माझी पोरगी म्हण. काय झालंय जाल्याच्या बायकोला? कोणती दीदी कोणती पोरगी? काय डोकं बिकत नाही फिरलं हिचं कुठं? माझी दिदू जर कुठं शोध होता, हिला दूध पाजायचं राहिले. ही पोरगी कुठे गेली अरे योग्या, तुला डोळं बिळ फुटलं का काय? माझ्या लेकराचं दूध चाललं तू, तुला काय वाटतं का नाही? काय झालं वहिनी तुम्हाला? माझ्या लेकराचं दूध सांडलंस तू सगळं. कोणत्या लेकराचं? माझ्या सोनूला किती भूक लागली होती म्हणून तिच्या माग मी पळते कधीपासून. तू माझ्या रुपाताई काय झालं? हो, माझ्या लेकराचं दूध यानं सांडलं. कुठे याचं लक्ष होतं काय माहिती? हो डेपुटी, वहिनी तिकडून येत होत्या, मी असं गेलो आणि सांडलं. तुमच्या कोणत्या लेकराचं दूध? माझं सोनाचं दूध सांडलं डेपुटी. आणि माझं लेकरू सकाळपासून उपाशी आहे. मी आता सुगंधताईकडनं म्हणलं प्यालाभर दूध पाजावं लेकराला. अहो पण तुमचं कोणतं लेकरू आहे रुपाताई? का असं म्हणताय उगाच? डेपुटी तुम्ही डोक्यावर पडल्यागत का करायला लागलाय? माझ्या लेकराला पाळणा तुम्ही तर आणून दिला की. माझा नवरा तुम्ही आला नव्हता का पाळणा घेऊन? मग त्यातच बारसं केलं की माझं सोनाचं. असं का करताय तुम्ही? काय झालं? यांना कोणची पोरगी? हो ती नव्हती का, पण ती वारली. अहो आम्ही तेच म्हणतोय, पोरगीच कुठं यांना? नाही ना. डोक्यावर परिणाम झाला काय जाल्याच्या बायकोच्या? मला पण तेच वाटतंय. रुपाताई तुम्ही काय करा, तुम्ही जा, मी दूध पाठवून देतो याच्याकडे. बघा हो, माझं लेकरू लय उपाशी आहे. तुम्ही त्या पाठवून लगेच द्या. लगेच देतो. जा तुम्ही. परत जर मला दिसला ना तुला बघा अशी बरोबर, जाऊ दे, कानाखालीच चुकलं वाजवी. त्याच्याकडून तुम्ही जा. माझ्या लेकराचं दूध सांडतोय. अरे काय चाललंय, काय कळणाच आहे. झालेलं बघ बरं, तू कुठे झालं बघ पहिला दूध नाही मी द्यायचं बघू. चल तू इकडे. हा? ह्या बाईच्या डोक्यावर परिणाम झाला 100%. एक काम करतो, जाल्याला फोन लावतो, जाल्याला बोलून घेतो इथं. तिकडे नको जायला आहे. काय दूध आणि काय काय रे? मला हाणला असतं हो, वाचलो मी. आता ते तो ऐकून चुकून झालं, पण ते डोक्यावर परिणाम झालं काय? त्याला जाल्याचा फोन लावतो पण जाल्या उचलीत नाही राव.
कुठं गेले काय माहिती बिन. चल बरं बघू तर नेमकं काय कुठे. अरे शामराव ते आले. काय कळलं तुला? काय अरे ती जालेची बायको काय परिणाम झाला काय? आता याला आहे ना दुधाची वाटी घेऊन धडकली आणि माया दिदीचं दूध सांडलं म्हणून मारायला लागली. म्हणून मी घरातून बाहेर आलो. मला म्हणले डेपुटी माया दिदीचं दूध सांडलं येईन. मी आपल्या त्या गिरणीवाल्याच्या बाहेर सोफ्यावर झोपलेलो होतो, डोळा लागला म्हणून ती अचानक आली. हो भाऊजी हातवर गेट बीड लागलं का? आणि मग दिदी पाहिली तुम्ही अशी कशी? मला तर काही कळणार, मी झोपेत होतो, काही बोलत होती. त्यांना कुठे दिदी आहे? तुला बी झालं ना असं? मी वरच्या कडावून येत होतो आता, येत होतो तर मला म्हणली हो आबा तुम्ही दीदीला बघितलं का? म्हणलं आता ही कोणती दीदी बाबा? म्हणलं कोणती दीदी? म्हणे माझी पोरगी. अरे पण त्यांची पोरगी मेलेली लई दिवस झाले, लहानपणी मेली ना. हा पोटात असतानीच. नाही रे ते पोटात लहान दुसरं बाळ गेलं आणि होऊन मेली पोरगी 6 महिन्यांनी. पहिली पोरगी होती बरोबर. मला तर वाटतंय ना तिच्या डोक्यावर परिणाम झाला. जाल्या दिसला का तुम्हाला? ज्याला आपले ते सकत नाही का तिथे घामाला आहे ना. अरे चल ना मग ते जाल्याला ते कानावर घाला ती बाई हिंडत फिरू राहिली अख्ख्या गावामध्ये. हा ना काय झालं? काम चालू अरे आहे. तुझ्या मंडळीचं हे दुखत आहे का? नाही चांगली होती सकाळी. चांगली होती. अरे तुला सांगू मी झोपलो होतो मग हा अचानक आली मला म्हणली हो भाऊजी उठा ना. आणि माझ्या दीदीला पाहिलं का तुम्ही? आणि तुम्ही असे कसे मित्र आहे आमच्या जालूचे आणि पोरगी लक्ष द्या ना तुम्ही. बरोबर पैसे आम्ही झोपलाच आणि याला स्वप्न पडते डेपुटी. श्यामे नाही, मी बी वरच्या कडावून येत होतो ना त्यावेळेस मला म्हणली आबा तुमच्या काही लक्षात नाही राहत, म्हातारे झाले तुम्ही म्हणे, माझ्या पोरीच्या बारशीचे गुलाबजांबू खाल्ले ते तुमच्या कसं काय लक्षात नाही? अरे हे तू चाष्टा करीन आम्ही चाष्टा करतो का? आता माझ्या दारा पुढं योगेश तिकडून चालला होता, तो मंडळी इकडून दूध घेऊन चालली होती. धडक झाली दोघांची आणि ही दूध खाली सांडलं. याला हाणायची राहिली. मी आरडावारडा काय चाललंय म्हणून बाहेर आलो बहुत याला हाणत होती. मी विचारलं म्हणलं रुपाताई काय झालं? म्हणजे बघा ना माझ्या दिदीचं दूध सांडलं. मी म्हटलं तुम्हाला कोणची दिदी आहे? काय म्हणतात डेपुटी दिदी नाही माझ्या बादशाला पाळणा घेऊन आले ते माझ्या दिदीला आणि म्हणतात ती हे नाही. मग मी काय केलं याला वगैरे विचारलं म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? होते म्हणलं डोक्यावर परिणाम झालाय. म्हणलं तुम्ही जा आम्ही दूध घेऊन येतो. म्हणून आधी तुला गाठावा आणि तुला विचारा नेमकं काय झालंय. गब्बासा डेपुटी मला इथून तुम्हाला न्यायचं असेल काम काहीतरी काम असेल तुमचं त्याशिवाय लाडी गोडी नाही लावणार की आम्ही तुम्ही. अरे 4 लोक बोलते तुला सांगू का मी खोटं व्हायला देवा शपथ सकाळपासून ती बाई ना 4-5 ठिकाणी हिंडती आणि अख्ख्या गावात हिंडत तू इकडे आल्यापासून. खोटं वाटत का? हे वास घेऊन बघ दुधाचा वास येतोय. वाटी घेऊन हिंडत 7 तासात कुठं माणूस येड होत असते. एक कप चल. मी काय म्हणतो दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आपण घरी जाऊ माणसाला काही सांगता येत नाही. शामरावडी पुटी कुठं चालले तुम्ही एवढे सगळेजण गोळा होऊन? शामराव सांग. बायको नाही का थोडस याडीवाणी करून राहिली. म्हणजे गावात नाही का ती कुठे गेली काय गेली असं चाललं नुसतं. शामराव ती माझ्याकडे पण आली होती. मला म्हणे माझ्या लेकराला दूध देता का म्हणे, माझं लेकरू लय रडतंय. ह्याच्या दूध दिलं होतं. हा म्हणजे हे सांडेल दूध यांच्याकडून आणलं होतं बघ बरं. आता तुला वाटलं कर चला आता घरी चला. रुपये तुम्ही सगळे का आलाय? माझ्या सोनाला काय झालं का? तिचा ऍक्सिडेंट झाला का? तिला काय लागलंय का? सांगा ना सोना कुठे? सकाळपासून सोना दिसत नाही. रुपये असं काय तुम्ही करते? दूध आणलं माझ्या सोनाचं? आणलं राहू दे. सांगा ना आपल्या पिल्लूला काय झालं? काय झालंय का तिला? माझ्या सोनाला काय झालं? रुपये डेपुटी काय आलंय मा बायकोला? रुपये रुपये काय झालं? सकाळपासून सोना कुठं तरी गेली, यायचं पत्त्या नाही. मी तिला दुधाची वाटी घेऊन फिरते. माझी सोना काय भानगड झाली काय कळणार? बस शांत बस का? ही अशीच करू लागली. सकाळी पण माझ्याकडे आली, मी तुम्हाला सांगितलं ना. मला एक सांगा, तुम्ही तिला काही बोलले होते ना तर मी दुसरी बायको वगैरे करून आणन, तुला जर मुलबाळ नाही झालं तर, असे काही बोलले का? हा बोललो होतो मी डेपुटी. एवढं रागत नव्हतं बोललो. श्यामी आपलं सहज म्हणून गेलतो तिला. हो पण ती मला सांगत होती, रडत होती किती ती तेच डोक्यात घेऊन बसलेली माहिती का? हा मी सकाळी काय बधीर झाला का काय तू काय बायकाला बोलाव रे? सुगंधा एक काम करा तुम्ही त्यांना आत घेऊन जा. समजू आत मध्ये चल बरं बाई मध्ये जात मध्ये आणतो आम्ही चाललोय सोनूला आणायला चाललोय. काय आता घेऊन आणायला चाललो. आता काय झालं डेपुटी तिला? येड्यान करू नको तू टेन्शन घेऊ नको. आता हे बघ तुला सांग का तू तिला कायला बोलला की मला तुला दुसरं लग्न करीन तुला बाळ नाही झालं तर? अरे बायांचे मन हे लय हलक्या काळाचे असतात बाया. आणि तुला सांग का झाल्या होय अण्णा? हे बघ जालू, बाळांपणात बाईचं दुसरं जन्म होतो आणि त्यावेळेस ना तिला मानसिक आधाराची खूप गरज असते. हार्मोन्स चेंज होतात
अशा वेळेस बाईला आधार द्यायच. तर तू काय म्हणतो, मी काय दुसरं लग्न करीन? अरे ते मनात घेतात ते बाया. अहो सोपं नसतं बाबा, तुला सांगतो बाळणपणामध्ये ना कुणाचं बाळ जगवतं, कुणाच्या तर आईच जाते. हा तू चांगलं झालं की बायको तरी आहे तुला, आणि तू असं जर केलंस, ती ओली बाळंती नव्हती आणि तू असं बोलून गेला तिला, तर तिने ते मनावर परिणाम झाला ना तिच्या. आता तुला सांग का दादा, बाळातपणात आणि गरोदरपणामध्ये बाईला मानसिक आधार देणं फार महत्वाचं असतं. अण्णा म्हणले तसं हार्मोन्स इनबॅलन्स झालेला असतो बाई माणसाचा, आणि त्याच्यात ह्या बाळाचं बाळ दगावलं, 6 महिने भेटायला गेला नाही, आणि वरून काय म्हणतोय की मी दुसरं लग्न करीन. मला सांग त्या बाईने मनोर घेतलं. तुला सांग का जालू, आपल्या अर्धांगिनी येते बरं का. हे बघ, तुझं लेकरू गेलं, तुझ्या नशिबात नव्हतं, ते देवाच्या घरी गेलं. आता मला सांग, बोलून काय उपयोग आहे? आता तू तुझ्या बायकोला आधार देणे आणि आपली बायको कशी जागोर येणे हे पाहणे, आणि याच्यासाठी एकच सोपा इलाज आहे, तिला आता मानसोपचार तज्ञाकडे दाखव. घरी तिला ती नीट होणार नाही. हा, मानसोपचार तज्ञ बरोबर तुला गोळ्या औषध देतील, काही दिवस ठेवतील, त्याच्या बरोबर ट्रीटमेंट घेतील. आता एक काम करतो, काही दिवस कामाला जाऊ नको देऊ, तुला काय खाय प्यायला लागलं तर आम्ही त्याला किराणा देरी काही दिवस होणार, आणि काही लागलं तर आमची इथून घेऊन जा. आता काय काम कर, आता थोड्या वेळाने सुगंधाताई येतं बरं का. आपण सगळे जर केलं चाललोत ना, त्यांच्या मनात वेगळा संशय. सुगंधाताईला घे, गाडी कर, डायरेक्ट नगरला घेऊन जा. मानसोपचार तज्ञ चांगले 2-3 दवाखाने आहेत बरं का, तिथं दाखव. आणि 4-5 दिवस तू इकडे चिंताच करू नको, बायकोला बरी कर बाबा, आणि मग घरी आण. बायको जर वाचली तर किती बी लेकरं होते. बरं होते माणूस. आणि तुला सांग का, एक बाई सगळं घरदार सोडून आपल्या भरोश्यावर, आपल्या आधारावर इथं आली असती. तू तिला मला लग्न करणार, तिच्या डोक्यात ते पेटलं ना, मायनावर जर लग्न केलं माझं कसं होईल, मला लेकरू होणार नाही. नाही डेपुटी, आता मी लग्न बिग्न नाही करणार, काय चुकलं माझ्या सगळं चांगला प्रपंच करीन. काय झालं? एक मिनिट आता रडून आत जाऊ नको. आता आत जाय बरं का, तिला समजव आणि तिला आधार द्यायचा प्रयत्न कर बरं का. तिला तिच्या मनाने घे, डापुर बिपुर नको. मी गाडी पाठवतो तुला, गाडी करून देतो तुला, आणि काही लागलं तर जा आतमध्ये. चला.